विषय आहे अभियांत्रिकी करिअर आणि खास करून 10वी-12वीचे विद्यार्थी हा कार्यक्रम ऐकत असतील, त्यांचे पालक ऐकत असतील. आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोरोनाच्या आणि कोविडच्या या सगळ्या आक्रमणानंतर ज्या काही घटनाक्रम घडत आहे त्या घटनाक्रमामध्ये जरी सगळ्या गोष्टी दुर्दैवी वाटत असल्या, नकारात्मक वाटत असल्या, तरीसुद्धा एक करिअर मार्गदर्शक म्हणून मी या सगळ्यांकडे पाहत असताना किंवा अभियांत्रिकीचा एक प्रकारचा एक शिक्षक विद्यार्थी या नात्याने मी ज्यावेळेस हे पाहतो त्यावेळेस मला असं वाटतंय की किंवा आपणही सगळेजण या विषयातलं काही वाचत असताल की आगामी काळामध्ये चीनसारख्या देशाला त्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो काही अर्थकारणाची काही गडबड झालेली आहे याच्यामध्ये भारतीय मनांमध्ये, भारतीय तरुणांमध्ये एक प्रकारची एक अशी उर्मी तयार झालेली आहे की चीनवरतून आम्ही येणारा कोणताही माल न घेता तो आम्ही भारतात तयार करू. आणि त्यासोबत या इम्पोर्ट सबस्टिट्यूशन सोबतच जगामधल्या सुद्धा अनेक देशांचं मत असं बनू शकेल की भारत ही एक सेफ आणि सेक्युअर जागा बनेल उद्योजकतेसाठी, त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायासाठी. तर या दोन गोष्टींच्या कारणांमुळे कदाचित इंजिनिअरिंगच्या लोकांसाठी भारतामधल्या इथून पुढच्या काळातल्या अभियंत्यांसाठी एक वेगळी पर्वणी होऊ शकेल का, असा एक विचार आत्ता सध्या डोळ्यासमोर येतोय. अर्थात यातल्या काही गोष्टी जर तरच्या आहेत आणि हे घडलं तरच असं होईल का वगैरे असेही त्याच्यामध्ये मतप्रवाह आहेत आणि बऱ्याच गोष्टी मधल्या काळामध्ये व्हायच्या आहेत. तरीसुद्धा माझ्या मते काही निगेटिव्ह गोष्टींच्या पार्श्वभूमीवर सुद्धा एक सकारात्मक गोष्ट कदाचित भारतातल्या इंजिनिअरिंगसाठी, भारतातल्या उद्योग व्यवसायांसाठी काही महिन्यांच्या गॅपनंतर चालू जर झाली तर त्याचा निश्चित फायदा आमच्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या तरुणांनी किंवा अभियंत्यांनी घ्यावा. आणि या दृष्टीने आपल्याला काय विचार करता येईल का, या अनुषंगाने आजच्या विषयाची मी मांडणी करणार आहे. मित्रांनो, संकट येतात आणि जातात. अनेक प्रकारची संकटं आमच्या महाराष्ट्राने झेललेली आहेत. तसंच हे एक आपण संकट एक भारत आणि राष्ट्र म्हणून आपण झेलत आहोत. आगामी काळामध्ये निश्चितपणे आपण याच्यातून बाहेर पडू. 12वी नंतरच्या करिअरमध्ये जात असताना इंजिनिअरिंगचा जर आपण विचार केला तर आपल्या सर्वांना कदाचित कल्पना असेल की जेई मेन्स आणि ॲडव्हान्सची परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला IIT सारख्या ठिकाणी प्रवेश मिळतो. जेई मेन्ससारखी परीक्षा पास झाल्यानंतर आणि ॲडव्हान्ससाठी आपण समजा नाही गेलो तर NITsमध्ये सुद्धा आपल्याला या निमित्ताने BTechच्या कोर्ससाठी जाता येऊ शकतं. आणि बरेच विद्यार्थी या परीक्षांच्या तयारी करतात परंतु तेवढे गुण मिळत नाहीत. आणि मग ह्या बहुतांशी सर्व विद्यार्थ्यांसाठी अजून एक उत्तम संधी जी असते ती म्हणजे तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जो तुल्यबळ आहे आणि या माध्यमातून अनेक अभियंते आमच्या देशामध्ये तयार झालेत गेल्या अनेक दशकांमध्ये आणि त्यांनी खूप मोठं असं करिअर केलेलं आहे. तो प्रकार म्हणजे विद्यापीठ स्तरामध्ये BE BTechचं शिक्षण घेणं आणि त्याद्वारे 12वी नंतरचा हा 4 वर्षांचा कोर्स पूर्ण करणे. हा कोर्स पूर्ण करत असताना अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना एक तयार आणि खरा इंजिनियर तयार होतो. तेव्हा हा इंजिनियर जगाच्या बाजारपेठेमध्ये कोणत्याही कॉम्पिटिशनमध्ये सहजपणे तरून जातो. आणि हा इंजिनियर होण्यासाठी, अशा प्रवेशासाठी आपल्याला CETची परीक्षा, महाराष्ट्र शासनाची CETची परीक्षा जी आहे ती परीक्षा द्यावी लागते. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स विषयांसह परीक्षा दिल्यानंतर आपल्याला काही दिवसांनंतर कदाचित या परीक्षा, त्या परीक्षांनंतरचं प्रवेशाचं नियोजन आणि त्यानंतर आपला प्रवेश या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर येतील, त्याचं शेड्यूल आपल्या समोर येईल. परंतु दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला हा विचार करायला लागेल की इंजिनिअरिंग का करायचं, इंजिनिअरिंग करायचं असेल तर कोणत्या शाखेतून करायचं आणि करत असताना कशा पद्धतीची मानसिकता आणि भूमिका याच्यामध्ये ठेवायची. कारण मी ज्यावेळेस व्याख्यान देतो त्यावेळेस माझा उद्देश याच्यामध्ये असा असतो की सुयोग्य विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी आला, तो सुयोग्य विद्यार्थी सुयोग्य पद्धतीने जर तयारी करू लागला, त्याचं अभियांत्रिकीचं शिक्षण आणि फाउंडेशन हे त्याने छानपणे केलं तर हा विद्यार्थी आमच्या देशाच्या अर्थकारणासाठी उपयोगाचा आहे. तो तिथेच असा उपयोगाचा आहे तसा तो त्याच्या वैयक्तिक करिअरसाठी, त्याला तो आनंद घेण्यासाठी, त्याला त्याच्या वैयक्तिक ज्ञानाला किंवा त्याच्या कौशल्याला जस्टिस देण्यासाठी ते पूरक आहे. आणि असे उत्तम असे अभियंते तयार व्हावेत, असे सर्व क्षेत्रांमध्ये, आपण फक्त अभियांत्रिकीच बोलत नाहीये, सर्वच क्षेत्रांमध्ये चांगली माणसं तयार व्हावीत, ती आनंदाने काम करणारी असावीत. हा आमचा याच्या मागचा, व्याख्यानाच्या मागचा माझा तरी विषय असतो. मी या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मी सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करेन की मित्रांनो, अभियांत्रिकी म्हणजे काय ते समजून घ्यायचं असेल तर साधी गोष्ट अशी आहे की डॉक्टर हा जिवंत असलेल्या माणसाला जिवंत ठेवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करत असतो. पण त्याच्या उलट्या बाजूला जर आपण विचार केला तर इंजिनिअरिंगचा व्यक्ती जो असतो तो तसं म्हटलं तर नॉन लिव्हिंग ज्या गोष्टी आहेत, नॉन लिव्हिंग गोष्टींना लिव्हिंग करण्यामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ लोखंडाच्या वस्तूंच्या
तयार झालेल्या गाडीतून ती गाडी पळत आहे, धावत आहे. एक प्रकारे तिला या कार्यरत करून, तशा नॉन लिव्हिंग गोष्टींना कार्यरत करून तो माणसाच्या किंवा मनुष्याच्या उपयोगाला कसा पडेल, तो रोबोट असेल, तो टेलिव्हिजन असेल, तो मोबाईल असेल, इलेक्ट्रिकची रचना असेल, सिव्हिल कन्स्ट्रक्शनच्या रचना असतील, या सर्व माध्यमातून ह्या नॉन लिव्हिंग गोष्टींचा उपयोग माणसाला कसा होऊ शकेल असं जे सायन्स विचार करतं ते इंजिनिअरिंग असतं. इंजिनिअरिंग सर्व ठिकाणी व्यापलेलं आहे. इंजिनिअरिंग हे फक्त काही विशिष्ट प्रॉडक्टसाठी असं नाही आहे. मानव निर्मित असलेल्या सर्व गोष्टी ह्या इंजिनिअरिंगच्या मार्फतच तयार होतात. आपल्या अंगावरचे कपडे असतील, आपल्या डोक्यातलं हेल्मेट असेल, आपण घातलेला चष्मा असेल, आपण वापरणारा मोबाईल असेल, मोबाईलमधील सगळी तंत्रप्रणाली असेल, आपली जी पुस्तकं असतील, आपल्या घरातल्या सर्व वस्तू असतील, जे देवाने तयार केले नाही, जे निसर्गाने तयार केलेलं नाही, जे माणसाने तयार केले, त्या सर्वच्या सर्व गोष्टी कुठे ना कुठेतरी तयार झाल्यात. त्या यंत्रावरती जर तयार झाल्या असतील तर त्या इंजिनिअरिंगच्या मार्फत तयार झाल्या आहेत. आणि म्हणून इंजिनिअरिंगच्या क्षेत्राला किंवा त्या कार्यक्षेत्राला कसल्याही प्रकारचं स्टॉपेज किंवा त्याला कुठेतरी सॅच्युरेशन आले असं होणार नाही. म्हणजे आपल्याला घरं तर हवी आहेत, आपल्याला रस्ते हवे आहेत, आपल्याला अंगावरती कपडे हवे आहेत आणि आपल्याला संगणकाच्या साह्याने आपलं आयुष्य सुकर करायचं आहे. माझं तर अजून एक टोकाचं म्हणणं असे की माणसाचा रोबोट होईपर्यंत आणि रोबोटचा माणूस होईपर्यंत जे आहे ते सगळं इंजिनिअरिंगच्या मार्फत होणार आहे. मग याच्यामध्ये कदाचित मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अंतर्भाव असेल, काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स या सेन्सरी सिस्टीमचा वापर केलेला असेल, काही ठिकाणी कॉम्प्युटर यंत्रणा वापरलेल्या असतील, या सगळ्यांना इलेक्ट्रिकलची जोड दिलेली असेल, या सगळ्यांच्या बेस हा सिव्हिलचा असू शकेल, ENTC, केमिकल, सिव्हिल, ह्या सगळ्या शाखा ह्या एकत्रितपणे काम करून आपल्या माणसाचं आयुष्य सुकर करत असतात. मग या शाखांचा विचार करता 12वीच्या विद्यार्थ्यांनी आता असा विचार करावा की मला यातलं सोयीस्कर कोणतं असू शकेल, कोणतं क्षेत्र मी काम करताना मला आनंद देऊ शकेल. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो, मला या क्षेत्रातून किती पैसे मिळतील हा विचार पहिल्यांदा करू नका, तो नंतर करा. पहिल्यांदा हा विचार करा की कोणत्या क्षेत्रासाठी मी जास्त संयुक्तिक आहे. म्हणजे सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये मला जायचं असेल तर साईट्सवरती काम करत असताना माझी थॉट प्रोसेस काय असेल, मला ते काम आनंदाने आणि आवडीने करता येऊ शकेल का. कारण करिअरचा जो एक नियम मी सांगत असतो तो नियम असा आहे की कोणतंही काम करत असताना ते काम वाढल्यानंतर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. जेव्हा अशा पद्धतीची मानसिकता तुमची असते त्यावेळेस जर सिव्हिलचा माणूस विद्यार्थी काम करत असेल तर उन्हामध्ये काम करत असताना त्याला कंटाळा येणार नाही. तो तिथे उभं राहून सुद्धा काहीतरी क्रिएटिव्ह करण्याच्या दृष्टीने विचार करेल. अशी मानसिकता तुमची आहे का. पण सिव्हिलचा माणूस हा कायम उन्हातच उभा असतो असंही नाही, तो कॉम्प्युटरवरती बसून त्याचे डिझाईनचे काम करत असतो. इलेक्ट्रिकल इंजिनियर असतील, विचारांची मानसिकता कशी असायला हवी. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर का होणार, तर महाराष्ट्राची, भारताची लोड शेडिंगची समस्या माझ्या काही प्रयत्नातून दूर होऊ शकेल का, असा विचार एखादा विद्यार्थी करू लागला तर तो इंजिनिअरिंगला जाण्यासाठी जास्त योग्य विद्यार्थी आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे बऱ्याच वेळा जगातील अनेक देश म्हणतात की भारतासारखा नशीबवान देश दुसरा नाही, ज्या ठिकाणी सर्व नैसर्गिक संपत्ती तर आहे, 3 प्रकारचे ऋतू सुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विपुल अशी सोलर एनर्जी आपल्या देशाला मिळालेली आहे. ही सोलर एनर्जी वापरण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनियर्स त्या पद्धतीने विचार करू शकतील. सोलर एनर्जी फक्त इलेक्ट्रिकलचाच विषय नाही, तो मेकॅनिकलच्याही लोकांचा विषय आहे. आणि आता हल्लीच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्या अनुषंगाने लागणारं सॉफ्टवेअर ह्या गोष्टी येतात. मला वाटते की एक साधी गोष्ट विचारांच्या अंती मी त्या करिअरच्या मध्ये जात असताना मला ह्या क्षेत्रामध्ये काय योगदान देता येईल. करिअरचा अजून एक मी नियम इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, जे येऊ इच्छितात त्यांना सांगत असतो. त्याचं कारण आहे की हे कळल्यानंतर मग मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग करतो त्यावेळेस मी अधिक त्वेषाने करतो, अधिक मनापासून करतो, अधिक मन ओतून इन्व्हॉल्वमेंट सकट करतो. म्हणजे करिअरचा अजून एक नियम असा आहे की या करिअरमधून मला काय मिळणार यापेक्षा या करिअरला मी काय देणार. म्हणजे मी इंजिनियर बनणार तर इंजिनियर बनून मी काय करणार आहे. आज अनेक विद्यार्थी असाही विचार करत आहेत की कोरोनासारखा आजार आपल्या समोर, कोरोनासारखा पेशंट आल्यानंतर आपल्याला आता एक नवीन ॲप आले, त्या ॲपच्याद्वारे आपल्याला हे कळू शकतं की आपल्या आजूबाजूला धोका आहे का. इथून पुढच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी, सॉफ्टवेअरचे विद्यार्थी हे सगळे असे एकत्रितपणे अशा अनेक व्हायरसेसवरती विचार करू शकतात आणि माणसाला त्याचं संरक्षण देऊ शकतात. आज मास्कसारखं प्रॉडक्ट आपण वापरतोय. मास्कमध्ये सुद्धा नवीन प्रकारचे काही कन्सेप्ट्स, तो मास्क आपल्याला श्वास घ्यायला अडचणीचा ठरला नाही पाहिजे, आपला आवाज पलीकडे जायला पाहिजे. कारण काही मंडळी मास्क खाली घेतात आणि बोलतात, ते धोकादायक आहे. तर विविध प्रकारच्या मास्क, विविध प्रकारचे हायजेनिक प्रॉडक्ट्स, म्हणजे आता काही
कंपनीज किंवा इंडस्ट्रीज किंवा ऑफिसेस चालू होतील, त्या ठिकाणी टॉयलेट्स वापरले जातील, तर इंजिनिअरिंगच्या माध्यमातून नवीन प्रॉडक्ट्स असे येऊ शकतात की टॉयलेट्समध्ये किंवा बेसिनमध्ये किंवा नळाच्या ठिकाणी कशा पद्धतीने आम्ही रचना केली पाहिजे की संसर्ग होता कामा नये पण वापर होऊ शकेल. म्हणजे हे नवीन प्रॉडक्ट्स इंजिनिअरिंगमध्ये आता खूप मोठ्या संख्येने येणार आहेत. यासाठी जसं आपण नेहमीचं वाक्य आहे की मंदीनंतर संधी असते, कोरोनाच्या संकटानंतर एक मोठा उज्ज्वल इकॉनॉमिकल काळ असणार आहे, फक्त मध्ये काही महिन्यांचा अवधी जाऊ शकतो. जे विद्यार्थी 12वीत आहेत त्यांच्यासाठी ही अडचण नाही, कारण अजून तुम्ही पास होण्यासाठी 4 वर्ष आहेत आणि या 4 वर्षानंतर ही कदाचित भारताची बाजारपेठ, जगाची बाजारपेठ भारतासाठी उपलब्ध असेल. इथून फॉरेनला जाऊन शिकण्यापेक्षा किंवा इथून फॉरेनला जाऊन नोकरी करण्यापेक्षा इथून पुढचा काळ असा येऊ शकतो की मी माझ्या भारतामध्येच राहून, मी इंदापूरमध्ये, सोलापूरमध्ये, पुण्यामध्ये इथे थांबून इथल्या इंडस्ट्रीमध्ये काम करेल आणि इथल्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना कदाचित मी इंजिनिअरिंगच्या नंतर उद्योजक सुद्धा बनेल. उद्योजक बनल्यानंतर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना जगाची बाजारपेठ जर खुली असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश हे पैशाच्या स्वरूपात सुद्धा मिळताना दिसू शकतं. इथून पुढचा काळ हा तसं म्हटलं तर मगाशी जो मी उल्लेख केला की चीनच्या बाजारपेठेला जर शह द्यायचा असेल तर भारतीय उद्योजक तयार व्हायचे असतील तर ते इंजिनिअरिंग क्षेत्रामधनं तयार होतील. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक्ससारखं ENTC सारखं क्षेत्र असेल किंवा कम्प्युटरसारखं क्षेत्र असेल, नेटवर्किंग सारखा विषय असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की राखी पौर्णिमेच्या राख्या, गणपती उत्सवातल्या गणपतीच्या मूर्ती, दिवाळीतल्या लाईटच्या माळा, आपल्या लहान मुलांची खेळणी, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आणि दिसणाऱ्या बऱ्याचशा तशा चांगल्या दिसणाऱ्या परंतु कमी या लाईफच्या गोष्टी ह्या चीनमधनं आलेल्या असतात. भारतीय इंजिनियर्स हा उद्या जर विचार करू लागले, म्हणजे मला असं वाटतं की तुमची बॅच अगदी योग्य बॅच आहे. 4 वर्षानंतर तुम्ही अशा फेजमध्ये असताल की इंजिनियर झाला आणि आता उद्योजक बनतोय, उद्योजक बनून भारताची इकॉनॉमी स्ट्रॉंग करतोय. मग त्यातले कोणते इंजिनिअरिंग करायचे? मेकॅनिकलमध्ये वस्तू निर्मिती करण्यासाठीची जी यंत्र आहेत त्या यंत्रांच्या अनुषंगाने येणारं सर्व सायन्स असतं. म्हणजे जरी केमिकल फॅक्टरी असली तरी मशीन्स मात्र वापरणारे मेकॅनिकल इंजिनियर असतात. तशाच सोबत असलेली ऑटोमोबाईलसारखी ब्रांच असेल, ऑटोमोबाईलमध्ये गाड्या निर्मिती किंवा जे काही चलत वस्तू आहेत त्यांच्यासाठीचं काम हे त्याच्यातून चालत असतं. इलेक्ट्रॉनिक्सचे लोक हे सेन्सरी सिस्टीम्स तयार करतात, डिजिटलायझेशन करतात. त्याच्यामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी ज्या आपल्याला सहजपणे कळत नाहीत, रिमोटचं 3 नंबरचं बटन दाबलं तर 3 नंबरचा चॅनल चालू होतो, ह्यातलं मधलं जे आहे ते इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला माहिती असतं. ते तुम्हाला जर व्हायचं असेल तर तसा विचार तुम्ही करू शकता. संगणक आणि कॉम्प्युटर आणि IT हे शब्द तर परिवलीचे झाले आहेत. ह्या सर्वच्या सर्व शाखा म्हणजे कॉम्प्युटर असेल, IT असेल, ह्या दोन्ही समानच असतात. ह्या दोन्ही शाखांमधून पास होणारा विद्यार्थी हा IT सेक्टरमध्ये काम करतो. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की भारताचं सॉफ्टवेअर क्षेत्र हे अत्यंत विकसित झालेलं असून जगामध्ये भारतीय संगणक तज्ज्ञांना फार किंमत आहे. इंजिनिअरिंगचे लोक खूप झाले आहेत आणि आता काही गरज नाही असं कधीच होऊ शकत नाही. कारण जेव्हा आपल्या देशामध्ये समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तर इंजिनियर लागणार आहे. म्हणजे इव्हन डॉक्टर क्षेत्रामध्ये, मेडिकल क्षेत्रामध्ये जो ऑपरेशन करणारा डॉक्टर असतो, तुम्ही जर ऑपरेशन थिएटर पाहिलं तर त्या ठिकाणी संपूर्ण जी यंत्रणा असती ती यंत्रणा ही इंजिनियरने निर्माण केलेली असते. पॅथॉलॉजी लॅबमध्ये ज्या काही रचना लावलेल्या असतात त्यातला बेसिक जर त्यांचा पॅथॉलॉजीचा सायन्सचा भाग सोडला तर बाकी सगळी रचना याच्यामध्ये कम्प्युटरचा वापर असेल, याच्यामध्ये डिजिटलायझेशन असेल, याच्यामध्ये ऑटोमेशन असेल, हे सगळे काम हे इंजिनिअरिंगचेच लोक करत असतात. आणि म्हणून मगाशी ज्या मी शाखांचा उल्लेख केला, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, ENTC, कम्प्युटर, IT, याही पलीकडे अजून काही शाखा असतात. इलेक्ट्रिकल सारखी शाखा असते जी पॉवरमध्ये काम करते. या शाखांमध्ये, सर्व शाखांमध्ये स्कोप आहे. करिअरचा अजून एक नियम मला सांगायला या ठिकाणी आवडेल, कारण मी व्याख्यान देतो, म्हणजे तुम्हाला सांगायला मला लागेल असं वाटतं की मी 2-1 हजार भाषणं दिलीत आणि भाषण दिल्यानंतर माझ्या कंठाचं ऑपरेशन झालंय. परंतु मी तरीही भाषण देण्याचं माझं काम चालू आहे. आता बाहेर जाऊन व्याख्यान देता येत नाही तर मी आता ऑनलाईन तुमच्याशी संवाद साधतोय. माझ्या कंठाचं ऑपरेशन जरी झालं तरी मी बोलतोय. त्याचं कारण असं आहे की माझी काही तत्व आहेत. ह्या तत्वामध्ये अजून एक तत्व असं आहे की आम्हाला विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की या सगळ्या करिअर क्षेत्रामध्ये जात असताना त्या करिअर क्षेत्रामधून मला काय मिळणार यापेक्षा त्या करिअर क्षेत्रामधून मी त्या करिअर क्षेत्राला काय देणार, माझं योगदान काय असणार आहे, हा सगळ्यात मोठा विचार आमचे तरुण ज्यावेळेस करतील त्यावेळेस मग ह्या विविध क्षेत्रांमध्ये चांगले तज्ज्ञ तयार होतील. प्रवेश मिळणं अवघड नाहीये, कोर्स करणं सुद्धा अवघड नाहीये, पण इन्व्हॉल्वमेंट ठेवून आपण ज्यावेळेस असं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करू, नुसती डिग्री पण महत्त्वाची नाहीये. ह्या डिग्रीमध्ये 4 वर्ष आम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल अभ्यास करू, इंडस्ट्री कनेक्ट, मला असं वाटतं की पिंपरी चिंचवड संस्था असेल, नूतन महाराष्ट्र संस्था असेल, SB पाटील संस्था असेल, या सर्व संस्था ह्या
असं आहे की इंडस्ट्रीला हवे असलेले इंजिनियर्स तयार करणं, हे इंजिनियर्स जर आपल्याला विविध शाखातून तयार होणार असतील, प्लेसमेंट असेल, रिसर्च असेल, उद्योजकता असेल, या माध्यमातून आपल्याला या क्षेत्रांमध्ये जाता येऊ शकेल. मित्रांनो, काही दिवसानंतर तुमची ही सगळी परीक्षा, त्याच्यानंतर प्रवेश प्रक्रिया पार पडेल. तुम्ही इंजिनिअरिंगला जाताल. इंजिनिअरिंगचं करिअर तसं म्हटलं तर इथून पुढच्या काळामध्ये आता नवीन काही करिअर्स आली, त्या करिअर्सही आपण म्हणजे मायक्रोबायोलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, तेही करिअर्स महत्त्वाचे आहेत. जगातली सगळीच करिअर्स महत्त्वाचे असतात. म्हणजे एखादं करिअर चांगलं आणि एखादं वाईट असं कधीच नसतं. सर्व क्षेत्रांना स्कोप आहे. कोणत्याही क्षेत्रातला स्कोप हा खरं तर तुमच्यावरती अवलंबून असतो, तो त्या कार्यक्षेत्रावरती अवलंबून असतो. म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं तर सचिन तेंडुलकरने क्रिकेट खेळलं, क्रिकेट आपणही खेळलं, परंतु आपण क्रिकेट खेळून खर्च केला पैसा, परंतु सचिन तेंडुलकर यांनी त्या क्षेत्रामध्ये मोठं यश मिळवलं. सचिन तेंडुलकर हे पॅशन म्हणून खेळत होते, आपण करमणूक म्हणून खेळत होतो. इंजिनिअरिंग करत असताना ती करमणूक नाही आहे, इंजिनिअरिंग हे पॅशनेटली जर केलं तर तुमचं करिअर होणार आहे. आणि म्हणून करिअरचा जो स्कोप आहे तो त्या अर्थाने तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. अभियांत्रिकीच्या करिअरमध्ये सुद्धा स्कोपच्या बाबतीत बोलायचं झालं तर, किंवा ते कोणत्याही क्षेत्रामध्ये, जर उद्या तुम्ही डॉक्टर झालात तर डॉक्टर झाल्यानंतर इंजेक्शन दिल्यावर त्या पेशंटचा जर हात सुजणार असेल तर मेडिकल क्षेत्राला स्कोप आहे, पण मेडिकलमध्ये तुला स्कोप नाही. तू इंजिनियर बनल्यानंतर एखादा पूल तयार केलास आणि पूल हा काही दिवसामध्ये जर पडला तर सिव्हिल इंजिनिअरिंगला स्कोप आहे, पण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुला स्कोप नाही, असा त्याचा अर्थ होतो. अर्थात या सगळ्या जरतरच्या आणि फार पुढच्या गोष्टी आहेत, तरीही ती मानसिकता डोळ्यासमोर ठेवून आपण या येणाऱ्या CETची परीक्षेची तयारी करावी. या परीक्षेच्या माध्यमातून जात असताना आगामी काळामध्ये काही आपलं काही खरं नाही, आता खूप नकारात्मक गोष्टी घडत आहेत, हे येणारं वर्ष अकॅडमिक वर्ष चालू तरी होईल का, असल्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी तुम्ही काढून टाका. मित्रांनो, काही महिन्यांमध्येच आपण पुन्हा पूर्ववत होणार आहोत आणि या पूर्ववत होण्यामध्ये सुद्धा अभियांत्रिकीचा मोठा वाटा असणार आहे. ती कल्पना अशी होती की अभियांत्रिकीमध्ये पुढच्या काळात काय गोष्टी घडतील की अशा पद्धतीचा आजार आल्यानंतर त्या आजाराला सामना करत असताना, जसं आपण आता घरात बसू शकत नाही जास्त दिवस, कारण काही कामं पण करावं लागतील, तर घरी ज्यांना गरज आहे ते बाहेर पडताना काळजी कशी घ्यायची, याच्यामध्ये कंपार्टमेंट कार, म्हणजे एखादी कार आहे, त्या कारमध्ये कंपार्टमेंट्स आणि केबिन्स केलेत. जसे बसला केबिन असतं तशाच पद्धतीने कारला केबिन असेल का, तसं एखादं नवीन प्रोडक्ट आता मार्केटमध्ये आलं तर मला असं वाटतं की आपण हे जे काही विषय मांडतोय हे विषय लोकांपर्यंत पोहोचतात, त्याचा अर्थ असा होईल. कारण ड्रायव्हरला जर कोरोना असेल किंवा असा आजार असेल तर पॅसेंजरला होऊ नये, पॅसेंजरला असेल तर तो ड्रायव्हरला होऊ नये, यासाठी मध्ये कंपार्टमेंट्स करता येतील का. एकमेकांना त्या मास्कचं आवरण सुद्धा, आपला चेहरा झाकला जातो, तो झाकला जाणार नाही अशा पद्धतीचं काही तयार होऊ शकेल का. सॅनिटायझेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनिअरिंगला करिअरचा स्कोप राहू शकतो. भारतामध्ये हायजीन नावाची गोष्ट बऱ्यापैकी अशी सोडून दिलेली असते, कारण भारतामधल्या जुनी संस्कृती जर पाहिली तर भारतातल्या जुन्या संस्कृतीने या सगळ्या गोष्टी जगाला शिकवल्या होत्या. म्हणजे शेख्यांच्या ऐवजी नमस्कार, इथपासून बाहेरून आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुतले पाहिजेत, तशा पद्धतीची सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये रचना खरं तर अपेक्षित होत्या. पण मधल्या काळामध्ये आपण थोडंसं पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे आपल्याला जमलं नाही. पण इंजिनिअरिंगमध्ये हायजीन विषयातले आणि सॅनिटेशन विषयातले अनेक नवीन प्रॉडक्ट्ससुद्धा मार्केटमध्ये येऊ शकतात, जेणेकरून यामध्ये रोबोटिक्स असेल, ऑटोमेशन असेल. हल्लीच्या काळामध्ये आपण हे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सुद्धा शब्द 12वीच्या विद्यार्थ्यांच्या कानावर आले असतील, तुम्ही त्याच्यामध्ये काही माहिती काढा. मी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो. मला एक विद्यार्थी म्हणाला की सर, शेतकरी आत्महत्या करतो, इथे इंजिनियर काही करू शकतो असं मला वाटतं. मी म्हटलं काय करू शकतो. तो म्हणाला की सर, शेतकरी ज्यावेळेस जमिनीमध्ये बोर घेतो त्यावेळेस पाणी लागावं अशी त्याचा हेतू असतो, त्यासाठी तो कर्ज काढतो. 40 फूट खाली गेल्यानंतर सुद्धा आमच्या शेतकऱ्याला खाली पाणी लागत नाही. आणि मग हा अंदाजपंच केलेला जो व्यवहार आहे सगळा, की पाणी लागण्यासाठी त्याने जो हे सगळा प्रपंच केला आहे तर तो सगळा वायाला जातो आणि तो शेतकरी हताश होऊ शकतो. तो हा विद्यार्थी 12वी सायन्सचा विद्यार्थी असं म्हणतोय की मला इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे, पण मी काय करणार आहे. तर अशा काही मी गोष्टी करणार आहे की जे शेतकऱ्याला उपयोगाला येतील. तो विद्यार्थी असं म्हणाला की मी म्हणजे जसं माणसाच्या हाडांचा एक्सरे काढतात तसा मी या जमिनीचा एक्सरे काढू शकेल का असा मी विचार करतोय. तो म्हणला आम्हाला 12वी सायन्समध्ये फिजिक्समध्ये शिकवलंय की सॅटेलाइटचा वापर करून आपल्याला अशा डिजिटल इमेजेस घेता येतात, पण तो म्हणला की अजून ते काही सक्सेसफुल झालेलं नाहीये तेवढं. तर असे एक्सरे घेता येतील का. एक्सरे म्हणजे त्याने एक नाव दिलंय, परंतु इमेज घेता येईल का. ही मॉनिटरवरती दिसेल की जमिनीच्या खाली कोणते प्रवाह आहेत, हे प्रवाह कशा पद्धतीने वाहत आहेत, त्याचा डायमीटर काय आहे, परमनंट आहेत का टेम्पररी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला मॉनिटरवर दिसली तर शेतकरी
योग्य ठिकाणी बोर घेऊ शकेल, योग्य ठिकाणी बोर घेतली तर त्या बोरमधून पाणी त्याला मिळू शकेल, त्याच्या डोळ्यातून पाणी न येता जमिनीतून पाणी येईल, असा शेतकऱ्यासाठी काम करणारा इंजिनियर, जेव्हा आमच्यातनं मेकॅनिकलचा इंजिनियर कदाचित असेल, पण याच्यामध्ये लागणारे इलेक्ट्रॉनिक्स, लागणारे कॉम्प्युटर, त्यामुळे एकत्रितपणे हे सगळं काम चालतं. तर असं एखादं काम मला करता येईल का? एक विद्यार्थी असं म्हणतोय की हवामान खात्याचे अंदाज चुकतात, त्यासाठी मला उत्तम सॉफ्टवेअर बनवायचं आहे, ह्यासाठी मला इंजिनिअरिंगला यायचं आहे. मला वाटतंय ही एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून केलेलं इंजिनिअरिंग, हे सोशल इंजिनिअरिंग आपल्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे हवामान खात्याचा अंदाज असा वर्तवला पाहिजे की तू सांगितलं की 6:15ला पाऊस येणार, म्हणजे पहिला थेंब पडल्यानंतर घड्याळात पाहिलं तर 6:15 वाजलेले पाहिजेत. दुर्दैवाने भारतामध्ये अजून तंत्रज्ञान तशा पद्धतीचं फार विकसित झालेलं नाही आहे, आणि म्हणून गारपीट होते, अचानक अवकाळी पाऊस पडतो, अचानक ढगफुटी होते, माळींसारखं गाव अख्खं गाडलं गेलं, पुणे जिल्ह्यातलं सगळं गाव संपून गेलं. अनेक ठिकाणी शेतकरी या ठिकाणी हवालदिल होतो. इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आम्हाला ही देशसेवा करण्याची संधी आहे, ही म्हणजे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये काम करणं. माझे काही विद्यार्थी आता मेट्रोलॉजी डिपार्टमेंटमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करण्यासाठी त्यांना एक मोठी परीक्षा असते, ती परीक्षा देऊन त्यांना तिथं प्रवेश मिळाला आहे. ते म्हणत असतात की मला ह्याच्यातून किती पैसा मिळणार यापेक्षा मी शेतकऱ्याला अचूक अंदाज हवामानाचा देऊ शकतो का, हा माझा मूळ मुद्दा आहे. मला अशा सगळ्या अभियांत्रिकीला येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आहे. तसं असेल तर या, परंतु मी इथं गेलो की मला ऑटोमॅटिकली पैसा मिळेल, मग माझं करिअर होईल, मग मी ढाब्यावरती जेवण करेल, मी ट्रिपल सीट गाडी चालवेल, मी अभ्यास फक्त परीक्षेच्या वेळेस करेल, इतर वेळेस मी फेसबुक, व्हॉट्सअप, इंटरनेटवरती जे नकोय ते करेल. मला वाटतं की अशा लोकांना स्कोप असणार नाही. पण त्यातल्या त्यात जर आपण विचार केला की स्पर्धा परीक्षांमध्ये गेल्यानंतर जागा 80 असतात, 8 लाख लोकांचे फॉर्म असतात, पण इंजिनिअरिंगमध्ये मात्र एक बरं आहे की जर तुम्ही इंजिनिअरिंग पूर्ण केलं तर स्ट्रगल केल्यानंतर, समजा काही मुलांना स्ट्रगल करावं लागतं, परंतु कुठेतरी नोकरी मिळणार आहे. त्या नोकरीतून कदाचित काही मनामध्ये वेगळे विचार आल्यानंतर स्वतःचा व्यवसाय चालू करण्याकडे विचार जाऊ शकतो. काही विद्यार्थी स्वतः संशोधन करून, मी जसा मगाशी उल्लेख केला की नवीन प्रॉडक्ट्स, त्याकडे आपण आकृष्ट होऊ शकतो. आणि पुन्हा एकदा उल्लेख करतोय की चीनच्या अर्थकारणाला थोडासा भारताचं म्हणजे राष्ट्रप्रेम, जो माननीय पंतप्रधानांनी जो आत्मनिर्भरता हा शब्द वापरलाय, त्याचा जर आपण आपल्या पद्धतीने असा अर्थ घेतला की ठीक आहे, मग भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मी आत्मनिर्भर होईल आणि मी संशोधन करून मी अशा पद्धतीने देशाची सेवा करेल, यासाठी इंजिनिअरिंग हा एक त्यातल्या त्यात जवळ जाणारा मार्ग आहे असं मला तरी या ठिकाणी वाटतं. मला हे सगळं सांगत असताना तुम्हाला हे सांगायचं की ऑब्झर्वेशन ज्याचं चांगलं आहे, ज्याचं निरीक्षण शक्ती चांगली आहे, त्या विद्यार्थ्याला निश्चितपणे अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रामध्ये विविध गोष्टींमध्ये, उद्या मॅथमॅटिक्स कच्चा आहे मग जमेल का, तुला तुझी कौशल्य विकसित करावी लागतील. तुला संगणकाचं जरा नुसतं अट्रॅक्शन आहे, परंतु काम करण्यासाठी प्रोग्रॅमिंग जमत नाही, शिकवलं जाणार आहे. तुम्हाला उत्तम ह्या विद्यार्थ्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे. तसा जर विद्यार्थ्यांनी तो बेनिफिट घेतला तर मग एखादा ग्रामीण भागातला विद्यार्थी आम्हाला भेटतो, तो म्हणतो की अपघात ही समस्या आहे, ह्या समस्येला उत्तर, कारण त्याने माझं कुठंतरी शाळेत भाषण ऐकलेलं असतं की जिथं पेंडिंग काम आहे तिथे करिअरला स्कोप आहे, जिथे कमी तिथे आम्ही, हा करिअरचा एक मूलमंत्र आहे. त्यावेळेस तो विद्यार्थी म्हणतो आम्ही कुठल्या तरी शाळेत असताना तुम्ही आमच्या शाळेमध्ये डोंगरापलीकडे माझी शाळा आहे तिथं तुम्ही आला होतात आणि मग मला हा मुद्दा पटला, आता मी इंजिनिअरिंग करतो. तो मुलगा सांगतो की अपघात ही समस्या आहे, ह्या अपघातावरती उपाय असा आहे की दारू पिलेला माणूस गाडी चालवतो आणि अपघात होतो आणि अनेक निष्पाप लोक मरतात. त्याच पद्धतीने डुलकी घेणारा ड्रायव्हर, ज्याला अचानक झोप लागते, तो ड्रायव्हर गाडी कुठेतरी धडकवतो किंवा अपघात होतो. तर तो हा विद्यार्थी सांगतोय की नवीन येणारं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये सेन्सरी सिस्टीम म्हणजे स्मेल सेन्सरचा वापर करून कदाचित आता काही ठिकाणी हे चालू पण झालं असेल, परंतु हा जरा जुना किस्सा आहे. स्मेल सेन्सरचा वापर करून दारू पिलेला माणूस जर गाडीमध्ये बसला आणि त्याने गाडी चालू करायचा प्रयत्न केला तर गाडीचं इंजिन आतले एकमेकांच्या पार्टला सांगून ठेवतं की चालू व्हायचं नाही कारण अल्कोहोलिक स्मेल आलाय, पेताळ आलेला आहे, गाडी चालू व्हायची नाही कारण गाडी म्हणेल की हे स्मेल सेन्सर्स हे सांगतील की आता हे गाडी चालू करणं हे गाडीच्या पॅसेंजरसाठी धोकादायक आहे. अशी पद्धतीचे तंत्रज्ञान, अशी पद्धतीची यंत्रणा इथून पुढच्या काळामध्ये अधिक प्रमाणामध्ये लागेल. जसं की गाडीखाली आलेला कोणताही माणूस मरणार नाही. मला उस्मानाबादच्या एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता की अंगावरून चाक गेलं तरी गाडीतला माणूस मरणार नाही, असं कसं करिअर. त्या विद्यार्थ्याला ज्यावेळेस मी सांगितलं, मला नंतर कळलं की त्याचे वडील रोड ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले होते. हा विद्यार्थी त्यानंतर इंजिनिअरिंगला गेल्याचं कळलं
हा विद्यार्थी या विषयामध्ये पेटंट घेतानाच कळलं, हा विद्यार्थी ऑटोमोबाईल म्हणजे मेकॅनिकलचाच एक भाग आहे त्याच्यामध्ये काम करताना दिसतोय. तुमची अंतःप्रेरणा काय पद्धतीने तुम्हाला दिशा देते यावरतून तुमचं करिअर ठरणार आहे, ना की ते जनरल गप्पा की काय स्कोप आहे, किती पगार मिळतो, कोणत्या कंपन्या प्लेसमेंटला येतात. या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने सुद्धा पुढे जात असताना तुझी अंतःप्रेरणा जास्त महत्त्वाची आहे. ती अंतःप्रेरणा तुला जगाच्या बाजारपेठेमध्ये त्या क्षेत्रातला डॉक्टर विजय भटकर, त्या क्षेत्रातले डॉक्टर रघुनाथ माशेलकर, त्या क्षेत्रामधले डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे तयार करणं या माध्यमातून शक्य. मी या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मला हे सांगायचं आहे की तुम्ही जे करिअर करताय हा करिअर हा आनंदाचा भाग असला पाहिजे. मला सॉफ्टवेअरला प्रवेश घ्यायचा आहे का मला ENTCला घ्यायचं आहे याचं उत्तर सुद्धा मला त्या क्षेत्रामध्ये काम करताना किती आनंद वाटेल, कसा आनंद मला तो घेता येईल, कारण मी 24 तास आनंदी असलो पाहिजे यासाठी मला माझं क्षेत्र आवडीचं असलं पाहिजे. म्हणून मी अजूनही विनंती करतो की तुमच्या परिसरातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही त्या प्राध्यापकांशी चर्चा करा आणि त्या प्राध्यापकांशी चर्चा केल्यावरती तुम्ही त्यांना विचारा की आम्हाला ही माहिती सांगता का की ENTCतला माणूस काय काम करतो. मग तुम्हाला कोणीतरी सांगेल की त्यात सर्किट डायग्राम असतात, त्यात नेटवर्किंग सारखी गोष्ट असते, त्यात टेलिकम्युनिकेशनचा भाग असतो, कम्युनिकेशन नावाचा जो भाग असतो त्याचा जो हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक्स हा सगळा अनुषंगाने असलं काम असतं. मग हे काम कोणत्या यंत्रणेमध्ये लागतं हे तुम्ही समजावून घ्या. ते काम मला जमेल का याचा विचार करा. सॉफ्टवेअर आणि IT कंपन्या म्हणजे फक्त एअर कंडिशन चेंबर हा तुमच्या समोरचा जो भ्रम आहे तो काढा. तिथे काम काय असतं ते काम समजून घेताना तुम्हाला आनंद वाटायला लागेल. मग वाटेल की ठीक आहे मला हे क्षेत्र माझ्यासाठी सोयीस्कर आहे. हे लागू होतं सगळ्याच शाखांसाठी. आणि मग इंजिनिअरिंगच्या तशा 20-25 प्रकारच्या शाखा आहेत. ह्या अंतर्गत जाणाऱ्या शाखा, काही विद्यार्थी आम्हाला हे म्हणतात की आम्हाला इंटरेस्ट ऑटोमेशनमध्ये, मग शाखा कोणती निवडावी. मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर ही शाखा ऑटोमेशनकडे आपल्याला घेऊन जाते. डिजिटलायझेशन खूप आता भारतामध्ये आलेलं आहे आणि ते खूप वाढत जाणार आहे. आत्ता आपण जे खरं तर कोरोनाच्या काळामध्ये जे जगतोय त्याची कारणं अशी आहेत की डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सिस्टीम, फार्मसी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी यांच्या माध्यमातून ज्यांनी काम केलं किंवा आता काही वेगळी क्षेत्र खुली होतात. पण या सगळ्यांमध्ये तुमच्या डोक्यामध्ये हा मुद्दा असला पाहिजे की माझं कार्य कोणत्या पद्धतीने पुढे जाऊ शकेल. तर अजून एक मूळ मुद्दा येतो की ऑनलाईन सॉफ्टवेअर, इंटरनेट यांनी सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने जगवलेलं आहे. कारण गेल्या 2 महिन्यामध्ये आपण जे एकमेकांशी संवाद साधू शकलो किंवा काही मंडळींनी या अनेक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांच्या कंपन्यांचं सुद्धा कामं घरी बसून केली. हे सॉफ्टवेअर आहे. इथून पुढच्या काळामध्ये याचा बोलबाला अजून वाढणार आहे. कारण माणसाला आता एकमेकांशी संपर्क करण्यापेक्षा लांबून राहूनच संपर्क करण्याची काही यंत्रणा उपलब्ध करता येईल का ह्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजिनियर्स लागू शकतात. अर्थात हे सगळे जडतरचा विषय इथे परत येतो. तुझ्यामध्ये जर कौशल्य नसेल तर तुझा कुणालाच उपयोग होणार नाही. तुझ्यामध्ये कौशल्य जर असेल तर तुझा जगभर उपयोग होऊ शकेल. तुला हवे तेवढे पैसे मिळू शकतील. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान आणि सगळा स्कोप हा तुझ्या पायाशी लोळून घेताना दिसेल. हे अनेकांच्या बाबतीत झाले, तुमच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी तशा अनुषंगाने विचार करावा. जाता जाता आजच्या व्याख्यान सत्रामध्ये, कारण व्याख्यान हे 2 तासाचं असू शकत नाही, ऑनलाईन व्याख्यानाला थोडीशी मर्यादा असते. मला असं वाटतं की तुमच्याशी बोलताना हे पण मला सांगायला की शासनाचे जे नियम असतात SC, ST, NT, VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ही इंजिनिअरिंगची फी जी असते ती शासकीय रचनेतूनच या विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या माध्यमातून हे पैसे समाज कल्याण भरत असतं. आणि मला असं वाटतं त्याची आता परत नवीन नियमावलीची वाट बघायला लागेल. परंतु गेली अनेक वर्ष गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी फीची अडचण नाही. खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 2-3 वर्षातला एक निर्णय, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा EBCची जी सवलत आहे ती EB सवलत 8 लाख रुपये उत्पन्न असेल तरी सुद्धा मिळणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी चांगली उत्पन्न अवस्था असलेल्या फॅमिलीला सुद्धा EBCची सवलत मिळू शकते. याचा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा. राहिली गोष्ट मुलींच्या इंजिनिअरिंगमधल्या करिअरची, मला असं वाटतं की आज मुलींनी ज्या पद्धतीने काम करून दाखवलं आहे ते पाहता मेरिटमध्ये मुलींची संख्या जास्त आहे, कॅम्पस प्लेसमेंटला मुलींची संख्या जास्त आहे आणि संशोधन क्षेत्रामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. हे पाहता मुलं आणि मुली ह्या दोघांनाही करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. मी गरीब आहे का श्रीमंत आहे यापेक्षा मला इच्छाशक्ती आहे का इंजिनियर व्हायची, इंजिनियर का व्हायचं याची क्लॅरिटी आलेली आहे का. मगाशी मी काही उदाहरणार्थ काही समाजातले समस्या सांगितल्या की या समस्यांचा विचार करता मी अजून असा विचार करू शकतो का की मला शेतकरी असेल, समाज बांधव असतील, माझा समाजातला जो काही देशातला जो समस्याचा भाग आहे, गरिबी आहे, हे सगळं हटवण्यासाठी माझं इंजिनिअरिंगचं नॉलेज मला वापरायचं आहे. इतका उदात्त हेतू ठेवून जर तुम्ही अभियांत्रिकीमध्ये आलात
तर तुमची देशाला फार गरज आहे. आणि मी तुम्हाला हे पुन्हा एकदा सांगतोय, उदात्त हेतू जर असेल तरच आपल्याला करिअरमध्ये लॉंग टर्म जाता येतं. असं पण होऊ शकतं की त्या हेतूवरती तुम्ही विचार केला, तुम्हाला ते शक्य नाही झालं, पण तुम्हाला जे काही मिळाले ते त्या उच्च दर्जाचं मिळालं. फक्त पगार हा मूळ उद्देश तुमच्या कोणत्याही करिअरमध्ये असू नये. पैसा केंद्रित करिअर हे बिलकुल असू नये. इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा ते असू नये. पैसा तुमच्या मागे लागेल इतका पैसा तुम्हाला मिळेल. फक्त एक आहे की त्या दृष्टीने तुम्हाला तुमचा ब्रेन वापरायचा आहे. तुम्ही आता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सचा अभ्यास नीटपणे करा. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हेच तुमच्या इंजिनिअरिंगचा बेसवर्क आहे. आणि हा बेसवर्क फक्त परीक्षेतले मार्क नाहीत, तर इथून पुढच्या काळामध्ये या माध्यमातून तुम्हाला संशोधन असेल, काम असेल, प्रत्यक्ष शिक्षणातले काही विषय समजून घ्यायचे असतील ते यासाठी होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता येणारा जो काही काळ आहे, काही कालावधी तुमच्यासाठी अधिक मिळाला आहे, जास्तीत जास्त वेळ वापरा. 12वीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय, तुम्ही जास्तीत जास्त वेळ या फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सच्या अभ्यासासाठी वापरा. मधल्या काळामध्ये जी काही प्रवेश प्रक्रियेची माहिती येईल ती कदाचित त्या पद्धतीने जवळच्या ठिकाणी जाऊन ती माहिती काढा. परीक्षा जशी सोपी असते तशाच पद्धतीने पुढची यंत्रणा सोपी असते. आणि फक्त एक आहे की तुम्ही तुमच्या आवडीच्या, तुम्ही तुमच्या क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये जाण्याचा विचार करा. कारण बऱ्याच वेळा अंशी इंजिनिअरिंगमध्ये असं दिसायला लागले की तुझी फक्त इच्छा व्यक्त कर, तुला त्या पद्धतीने तुझं करिअर सेट करण्यासाठीची उपलब्धता आहे. जसं मगाशी उल्लेख केला की MPSC UPSC खूप अवघड आहे, की अवघड आहे म्हणजे जागा कमी आहेत. अभियांत्रिकीमध्ये फॉर्च्युनेटली ती संधी गेल्या अनेक वर्षांच्या शासनांच्या भूमिकांमुळे आपल्या सगळ्यांपर्यंत ती दारोदारी पोहोचलेली आहे. याचा वापर करून आपण घ्यावा. अर्थात कोणालाही कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर जायचं आहे यासाठी कोणताही काउन्सिलर, कोणताही शिक्षक आणि कोणती रचना त्याला असं म्हणणार नाही की तू हेच कर किंवा तू तेच कर. तुझा निर्णय तुला घ्यायचा आहे. आमची सगळ्यांची एकच अपेक्षा अशी आहे, मी अनेक वेळा उल्लेख करतोय की करिअरचा मूळ काय, की तू आनंदासाठी काम कर. तुझ्या कामातून समाजाच्या समस्या सुटल्या पाहिजेत ना, त्या निर्माण नको व्हायला. तुझ्या कामातून तुझं आयुष्य ज्यासाठी तू जन्माला आलास ते कारणी लागलं पाहिजे. तुला निश्चितपणे पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, तुझ्या घरच्या पालकांसाठी तुला जे काही आनंद द्यायचा आहे त्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. बरेच लोक हे गरिबीमध्ये असतात, त्यांची गरिबी सगळीच्या सगळी आपण ज्याला म्हणतो की रिकवर होणं आणि एका वेगळ्या आर्थिक उन्नत अवस्थेत जाणं, ह्यासाठी उत्तम शिक्षण हा एक त्याचा मार्ग असतो. तो उत्तम शिक्षण कुणाला डॉक्टर वाटेल, कुणाला इंजिनियर वाटेल. सहज शक्यमध्ये इंजिनियर आहे म्हणून बरेच विद्यार्थी इंजिनिअरिंगकडे जाताना दिसतात. आणि यातल्या अनेक लोकांना माझं तर असं म्हणणं आहे की जेव्हा इंजिनिअरिंगचा सुद्धा आता या मंदीनंतर संधीचा जेव्हा स्कोप वाढेल त्यावेळेस अभियंत्यांची मोठी गरज या देशाला निर्माण होईल. आणि हे जेव्हा होईल, ज्यावेळेस आपण आत्मनिर्भरतेकडे जाऊ, जेव्हा आपण चायनाला शह निर्माण करण्यासाठी आपण स्वतःचा उद्योग व्यवसाय वाढवू आणि जगातली सगळे कंपन्या, बऱ्याचशा कंपन्या जर भारतात आल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये ती रिक्वायरमेंट राहू शकेल. अशा परिस्थितीमध्ये आपण आपला विचार करून निश्चितपणे करिअरचा हा जो अंग आहे ते समजून घ्या, तो सकारात्मक असावा. आणि हे करून झाल्यानंतर काय करायचंय हा एक मुद्दा सांगतो आणि मग आपली रजा घेतो. अभियांत्रिकीचं शिक्षण झाल्यानंतर असा खरा इंजिनियर ज्याला म्हणता येईल की जो कमिटेड आहे, जो पॅशनेट आहे इंजिनिअरिंगसाठी, तो इंजिनियर जेव्हा त्याचं काम करेल तो कदाचित संशोधक बनेल, कदाचित उद्योजक बनेल, कदाचित मोठ्या पगारावरती नोकरी करणारा कोणीतरी अधिकारी बनेल. कदाचित तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सुद्धा जाऊ शकता. इंजिनिअरिंग नंतर MPSC UPSC पण करता येते. इंजिनिअरिंग नंतर मिलिटरीत जाता येऊ शकतं. इंजिनिअरिंग नंतर तुम्हाला मर्चंट नेव्हीमध्ये जाता येऊ शकतं. आणि कोणत्याही शाखांची त्याला अडचण नसते, कोणत्याही शाखेतून आपल्याला जाता येतं. तर हे सगळं केल्यानंतर असं व्हायला पाहिजे की 2040 साली भारतामध्ये, किंवा मला वाटतं की काही दिवसानंतर हे लवकर पण होऊ शकतं, कारण अमेरिकेची आत्ताची परिस्थिती पाहता भारत हा एक वेगळी इकॉनॉमी म्हणून पुढे येऊ शकतो. जर तुमचं आमचं स्वप्न असं आहे की भारत हा गरिबी नसलेला देश, सुजलाम सुफलाम देश, आपल्या पर्यावरणाला सोबत घेऊन, म्हणजे निसर्गाचं ओरबाडण्याचं काम न करता हे इंजिनिअरिंग सुद्धा असं वापरायचं आपल्याला की समतोल विकास साधताना सोलर एनर्जीचा वापर असेल, जमिनीची सगळी जी खनिजे ओरबाडून घेण्यापेक्षा अल्टरनेटिव्ह सोर्सेस जसे की इलेक्ट्रिकल व्हेकल आपण तुम्ही पर्याय ऐकला असेल, अशा पद्धतीने पर्यावरणाला सोबत ठेवून एक ही जी पृथ्वी आहे ही फक्त माणसांसाठी नाही, ही सगळ्या प्राणी, वनस्पती, झाडं ह्या सगळ्यांसाठी आहे. ह्याचा एकत्रितपणे विचार करणारं इंजिनिअरिंग जर आपण जर तयार करू शकलो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा खूप महत्त्वाचा भाग आहे. हा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा भाग पुरातन काळी भारतामध्ये सांगितला होता. त्याचीच परंपरा जर आपण पुढे जोपासली, कोरोनासारख्या समस्येमध्ये जगाने विचार करायला सुरुवात केली आहे की असा विकास कोणता की जो सगळ्यात मानवजातीला उपयोगाला येईल, जगाला उपयोगाला येईल, तसा विचार करणारे अभियंते आपल्यातून तयार झाले तर मग हे अभियंते ह्या जगाच्या कल्याणासाठी उपयोगाला